हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर घरातले कामं वगैरे सगळे आवरून घेतले आणि आता जाणार आहे मी गोलू आणि पिऊची शॉपिंगसाठी, कारण आता स्कूल ओपनिंगचा डे जवळ आलेला आहे. तर पिऊला टाईम आहे अजून, पण गोलूची 1 तारखेपासूनच स्कूल ओपन होणार आहे. तर म्हटलं चला शॉपिंग वगैरे घेऊन म्हणजे दोघांची पण एकत्रच करूया, कारण परत परत गावात जायचं म्हटलं का घरातले कामे आवरा जा खूप वेळ जातो. त्यामुळे निघाला आहे आम्ही शॉपिंगसाठी कापड बाजारामध्ये. तर एवढ्यात माझं सारखं तिकडं फिरणं होते बरं का, पण काय आपल्याला तेवढं छान वाटतं बाहेर जाऊन आल्यानंतर. तर चला आज पुन्हा एकदा जाऊया कापड बाजारामध्ये. तर चला. गोलूला सोडणार होतो आम्ही मम्मीकडे, कारण का खूप भरपूर सारी शॉपिंग करायची होती आणि थोडंसं ऊन पण होतं, त्याच्यामुळे त्याला काही नेलं नाही. त्याला मम्मीकडे सोडलं आणि त्याला नादी वगैरे लावलं मम्मीने आणि आम्ही आलो कापड बाजारामध्ये. जास्त काही शॉपिंगचा व्हिडिओ नाही टाकला बरं का मी, कारण खूप जास्त गर्दी होती बरं का आणि ऊन पण लागत होतं, त्याच्यामुळे पिऊ होती सोबत. ती म्हटली मम्मी मला लय काहीतरी थंड पिऊशी वाटले. तर तिथं छानपैकी ऊसाचा रस होता, रस वगैरे घेतला आणि त्यानंतर निघालो आम्ही पुढची शॉपिंगसाठी. जास्त काही खरेदी करताना व्हिडिओ नाही घेतला, कारण की काय होतं मग व्हिडिओ एकीकडे आणि वस्तू घेणं म्हणजे खूप, आणि आमच्या आहोंना खूप लाज वाटते बरं का व्हिडिओ घ्यायची. एवढे कम्फर्टेबल नाही होत ते. तर शॉपिंग वगैरे केली आणि घरी आले मी. तर खूप डोकं दुखत होतं बरं का उन्हाने. तर छानपैकी ब्लॅक कॉफी घेणार होते, पण नाही घेतली. मी म्हटलं चला छानपैकी चहाच घेऊया. तर म्हटलं का चहा घेतल्यावर पण डोकं राहतं ना. तर छानपैकी चहा वगैरे घेतला आणि फ्रेश वगैरे होऊन दिवाबत्ती पण करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं घरी गेल्यानंतर सगळी शॉपिंग डिटेलमध्ये दाखवा. तर पिऊला स्कूल बॅग वगैरे घेतली. तर ही आहे, तिला प्रिन्सेसची स्कूल बॅग घ्यायची होती बरं का. खूप छान आहे, याला 3 कप्पे होते, वॉटरप्रूफ आहे ती. आणि ह्या मिल्टनच्या वॉटर बॉटल घेतल्या मी, दोघांना पण सेमच घेतल्या, कारण का काय होतं दोघांची पण भांडण होतं बरं का घरी आल्यावर. आणि सिपरच्या घेतल्या ना, काय होतं तो सिपर शाळेमध्ये विसरून येतो किंवा घरी आल्यानंतर खेळायला घेईल आणि हरवून टाकतो, असं होतं. त्याच्यामुळे मग बिना सिपरच्याच बॉटल घेतल्या मी. फक्त कलर चेंज घेतले, दोघांच्या पण सेमच आहेत. आणि त्यानंतर ही कंपस बॉक्स आहे पिऊची, बघू शकतो तुम्ही त्याच्यावरची प्रिंट आहे ना चेंज होते अशी. आणि त्यानंतर ही गोलूची गेम्सची आहे. तर त्याला एवढी काही महाग नाही घेतली, त्याला साधी सिंपलच घेतली, कारण तो हरवून येतो बरं का. त्याला कितीतरी कंपास घ्यावं लागतात सगळं, म्हणजे त्याला 2-3 वस्तू तर होतातच. त्यानंतर हाताचा स्टीलचा डब्बा आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही तो ह्याचं घेतलं होतं, आतमधनं स्टील आणि साईडने प्लास्टिक असतं, तसा डब्बा प्लीज कोणी घेऊ नका. खूप म्हणजे हानिकारक असतो बरं का तो, सगळं ऑइल वगैरे उतरतं त्याच्यामध्ये साईडने आणि त्याच्यातच रोगजंतू तयार होतात. तर दोघांना पण सेम टिफिन बॉक्स घेतले, सॉरी टिफिन बॅग घेतल्या, एकदम सेमच आहे, फक्त कलर वेगळा. आणि त्यानंतर काय दिसलं हे पिऊला, पाहिलं का आता काय हे असं पाणी भरायचं वरच्या जारमध्ये आणि ते बटन दाबलं ना खाली का पाणी येतं. एक घेऊन चालत नाही आम्हाला, 2 घ्यावं लागतं. तर एक आहे ना ते त्याने मला 130 रुपयाला सांगितलं, तर 2 घ्यावं लागले आम्हाला. तर 100-100ला दिले बरं का त्याने. तर ही होती सगळी शॉपिंग. तर तरीसुद्धा शूज आणि पिऊचा युनिफॉर्म राहिलेला आहे. तर युनिफॉर्म अजून काय आलेला नव्हता, कारण पिऊच्या स्कूलची डेट अजून लांब आहे ना, तर स्टॉक अजून काही आलेला नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा गावात जावंच लागणार आहे. आणि शूज आम्हाला जसे हवे तसे भेटत नव्हते आणि भेटले तर त्याच्यामध्ये साईज अवेलेबल नव्हती, त्यामुळे पुन्हा एकदा चक्कर मारावंच लागणार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा एक छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.